सगळ्यांनी वेगवेगळे घ्या, सगळ्यांची टेस्ट करा. व्लॉगिंग व्लॉगिंग भाऊ फेमस. आमचे उरुळ कांचनचे एकुलते एक डॉन, कुख्यात डॉन. ज्यांना कोणीच ओळखत नाही असं दादासाहेबांचं म्हणणं. गिरीश भाऊ, गिरीश भाऊ. हाय गाईज, वेलकम टू आशुतोष कोकटे ब्लॉग्स. आज दिनांक 2 ऑगस्ट 2022. आज मी गेलो होतो कोथरूडला. आमचे मित्र प्रशांत रणदिवे यांच्यासोबत मयुरेश डायनिंग हॉलला गेलो होतो. बट तिथे जाण्याचं कारण असं की आम्ही सगळे मित्रपरिवार आमचे एकत्र होणार होतो आणि खूप दिवसानंतर आम्ही तिथे भेटलो होतो. मयुरेश डायनिंग हॉल काय आहे तर तिथे तुम्हाला जेवण अनलिमिटेड मिळतं इतर दिवस, बट संडेला स्पेशल असतं. इतर दिवस तुम्हाला 70 रुपयात अनलिमिटेड जेवण आणि संडेला तुम्हाला स्वीट पण अनलिमिटेड मिळतं. म्हणून संडेला 90 रुपये प्राईज आहे आणि इतर दिवस 70. बट प्राईजचं सांगायचं कारण असं की एवढ्या कमी प्राईजमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी देतात ना ते की नवल वाटतं एखाद्याला जाणाऱ्याला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा नवीन पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा खूप वेळा तिथं जात होतो मयुरेश डायनिंग हॉलला. सो आम्ही खूप दिवसानंतर भेटलो होतो आणि खूप एन्जॉय केलं. बट त्याच्या आधीच मला आणि विशाल सरांना जायचं होतं. इंदुरीकर महाराजांचं लाईव्ह कीर्तन होतं स्वारगेट या ठिकाणी आणि आमचे मित्र प्रशांत रणदिवे पण आले होते तिथे कीर्तन ऐकण्यासाठी. सो आम्ही सोबतच कीर्तन अटेंड केलं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर आम्ही कोथरूडला गेलो. मला पुस्तकं घेण्यापासून माहिती का सगळ्यांनी वेगवेगळे घ्या, सगळ्यांची टेस्ट करा. व्लॉगिंग व्लॉगिंग भाऊ फेमस. आमचे उरुळ कांचनचे एकुलते एक डॉन, कुख्यात डॉन. ज्यांना कोणीच ओळखत नाही असं दादासाहेबांचं म्हणणं. गिरीश भाऊ, गिरीश भाऊ. आपण सामान्य माणूस आहोत. हा, तुमच्यासारखा सामान्य माणूस अख्या पुण्यात नाही सापडणार. यो कुल्फी मस्त आहे राव. घ्या 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 पोरांनो, घ्या कुल्फ्या घ्या. हा मग अरे सगळीकडे टाकतोय मग विषय का एडिट करून टाक. हा मग विषय का आमचे ताली भाऊ. नमस्कार. हा तुला काय घ्यायचं? मी हेच सगळे मलाच घेतात, मी बी मलाच घेणार आहे. तुलाच काय सेपरेट, सगळ्यांनी सेम घे. मलाई कुल्फी आफ्टर लॉंग टाइम. खाऊन होते तिथं वरती ठरवत एक काम कर, पान घेऊन मंगेश भाई. लॉकडाऊन मध्ये 2दा कोविड झालेला माणूस एकुलता एक. हा तरी बी स्टे पॉझिटिव्हचे स्टेटस ठेवत होता. हा अयो पेमेंट, अरे बाप रे. म्हणजे ट्रीट बाय आपले आजचे काय पर्सनल पेमेंट TTM. अरे मी मग काल व्हिडिओ बनवायला होतोय. लग्न होत नाही कशाला व्हायरल करतो? लग्न का होत नाही बरं आता व्हायरल. अरे लग्न का होत नाही? अरे मी करत नाही म्हणून मी होत नाही. कोण नाही आपला सिंगल मॅन. शेवटी तुला पुण्यातली कुल्फी ना ते मला आवडली मला काय नाही. आताच भांडणं केली त्या कुठल्यावर कुठली दिली तुला का? तुला सगळं खूप आवडतं का? अरे जरा दादांचं घेऊ, जरा दादांचं पण घेऊ. भाऊ आहे कर नाही भाऊ.
यूट्यूब पे नाम सर्च करो आशुतोष कोकाटे, आपको मिल जाएगा. तो पैसा कुल्फी भेट रे. फ्री में ऍडव्हर्टायझिंग मध्ये. हाच तो हायवे जिथं आम्ही पहिले 3 वर्षापूर्वी जिथं 3 वर्षापूर्वी लोक कांड केलं आम्ही इथं. आमचे मेन कार्यकर्तेच नाही आहेत आज ऍक्च्युली. प्रत्येक जातो चॅनल डॉन उर्फ प्रतीक शेलार खूपच त्याच्यासोबत लय मजा केलेली आहे. तो प्लेजर नाही, अरे मग गाडी तुझी चालवलं होतं. तो प्लेजर नाही चालवत, तो प्लेजर करतो. आळंदीला गेलो तर तेव्हाच कळलं आम्हाला तुम्ही गाडी काय चालवता तेव्हा. आधी आण तू. अरे काय झालं माहिती का, तो विसरलाय कारण की त्याला आयटम सोडून गेलेली, गर्लफ्रेंड सोडल्यामुळे दुःख, ब्रेकअपचं दुःख. तुम्ही एकटे आता मला नव्हतं घेऊन आला म्हणून विसरलो. मस्त बोलला पण. तरी एवढा असतोय, कळला असतो तर काय झालं असतं. भूकंप आला असता इथं राहुल गांधीचा. त्याचा काय उपवास आहे का? त्याला दाखव की. कस घेऊ याला दाखव. विशाल सगळ्यात महान कार्यकर्ता ह्याची कुल्फी खाऊन बी झाली. तो एक खाण्यात एक्सपेरिमेंट होतो. एवढा अरे कुल्फी बरं का खाल्या? काष्टीच्या अंबानी. डाग पडते ते. काय घरी पडलोय ते सांगतो ना बघून एक. भाऊ. पकड मला खाऊ दे. ब्लॉग बनवताना तेवढी काळजी घ्यावं लागते. कशाचा? लेजर. प्रतीक भाऊ शेलार. नाही हे दुसऱ्याचे. असं तो असलं कसं वाटतं. खूपच छान वाटतंय मला. खूप दिवसानंतर तुमच्या बरोबर फिरायचा चान्स भेटला. अरे असे कसे कुल्फी खाते हा? काय का आलास म्हणजे मित्र आहे तू माझा. सक्का म्हणजे काय चुलत असतो का याच्यात? मैत्र सक्का चुलत असतं. हा मग तेच म्हणतोय मी. असतं का असं काय? ते प्रॉपर्टीवर असतं रे, प्रॉपर्टी. हा जर प्रॉपर्टी तगडी तर सक्का, जर तगडी बिगडी भाऊकी. काय म्हणजे दहा मला पटणार तुम्हाला पटून देऊ का? तेवढं फक्त मारायच्या आधी एवढं असतं तर व्लॉग नसतं बनवलं मी घेऊन गेलो असतो कोणाला तरी. हा बनवतोस पण ती ओळख किती आहे? चालायचं थोडी मोठी आपली छोटी मोठी. अजून तर काय ओळख नाही. अरे सेल्फी मला टाकायचं आहे रे. तुमची ओळख जास्त आहे. एवढं वाटलं काय मी वाटलं तुम्ही भरलं नाही रे. भरलं पाहिजे रे. तेच ना. मोकळा प्रकार काय पण हा नवीन दारू सोड फाउंडेशन. हा का? ओके. अरे वा. दारूचं नाव आहे द म्हणजे दुधाचा. असं आहे काय? दूध पितोस ना तू? हा इथं पान खायचं राव. चॉकलेट पान लय भारी भेटायचं. चॉकलेट पानची खर्च होय आम्हाला इथून लागली होती. खतरनाक. आणि मस्त कुल्फी वगैरे खाऊन झालेली. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज खूप दिवसानंतर आम्ही मयुरेशला जेवण केलं. म्हणजे ॲक्च्युली प्लॅन होता 8 वाजताचा. 8 वाजता यायचं होतं सगळ्यांना. बट आब्याला उशीर झाला, 8:30 वाजले. आणि आमचे गिरीश भाऊ आणि ह्यो टायमिंगला आला. पण आमचा मंगेश टायमिंगला आला. पण ह्याला उशीर झाला. मग गिरीला आणि तालेबला जाम उशीर झाला. म्हणजे बरं 9:30 वाजताच आले ते. मग या नादात आत्ता वाजलेले तर 11 वाजलेले आहेत आत्ता. आणि आम्ही चाललेलो आहे मयुरेशला. जेवण वगैरे तर झालेलं आहे. आता गाडीपाशी चाललो आहे माघारी. कुल्फी वगैरे खाऊन झाली. परत जावं लागणार आता मला. गाडी तर कात्रजला लावली भारतीला बॅकगेटला. आणि तिथपर्यंत मला दादा सोडवायला येणार आहे. प्रशांत रणधुळे डॉन आमची. तिथपर्यंत दादासाहेब आम्हाला सोडवतील. मग त्यांना कुठंतरी भेकराई नगरला जायचं तिकडं मित्राच्या रूमवर. मी भारतीवरून तसंच जाईन रूमवर. बाईक तिथंच लावलेली. पण उशीर झाला आता. लय लेट लावण्यात काय अर्थ नाही. गाडी उचलून घेऊन जातील नाही तर. हा मग 2 काय गाडी आहे ना? नाही रे ह्याची माझी गाडी कात्रजला लावली.
यो आपण कुठं आलेलो आहे? आदित्य भोसलेच्या घरापाशी आराधना सोसायटीच्या बाहेर हा कुठे डेपोच्या रस्त्याला आराधना अपार्टमेंट. आमचे आदित्य भाऊ भोसले यांच्या घरी आलेलो आहे एकंदरीत. त्यांच्या फार्म होत्या मला हा फार्म हाऊस. हो आमचे आधी भाई आलेले आहेत. हो आमचे रूमचे पार्टनर. पता आहे का नाही म्हणजे अरे आपला ब्लॉक करायला विषय का मग? होय, म्हणजे याला बी माहिती आहे आपलं ब्लॉगचं चॅनल आहे. हा, दादा मग विषय का? अरे गिरे गिरे भाई हो. हो घेऊ दाद्या, हो घेऊ दाद्या. हे वाटतं का कुठल्या आहे दाद्या? सगळी आलेली सगळे फक्त दोघ जण आले तर खूप दिवसानंतर आलेले सगळे. लाईट टाकून ब्लॉगिंग चालवले. योग मंगेश भाऊ वाळूच मग आला लक्षात ठेव भाऊ मस्त झोपडी पण आले काय नाही बाबा कसलं झोपतं 2 पर्यंत झोपणार माणूस. तुला हे सूट नाही करत बरं का काय केस बालाजीला गेलतो ना खावा हा लुंगी झालं कोण आहे त्याला कोण? मी बी बघितलं होतं माहिती. काय केलंय तू? स्पेशल वँगी जगायला आहे स्पेशल आयडी खोलला होता इंस्टाला. काय कळलं ते लॉजिक कळलं नाही मला त्याचं. तो अख्खा येत नाही आपल्याला घेऊ का बेची दाढी घे कसला चॉकलेट झालाय चॉकलेट दादाने चांगलं डाएट बेट फॉलो केले डेअरी एवढं बारीक झालाय देऊ. कसलं भारी झाले हे पण बघ, काय लुकडं झालंय ते का करोना झाला. अरे इथं दोनदा होऊन काय होत नाही ना आमचं एकाला काय व्हायचं दोनदा होऊन वाढलाय मग काय मग कुणाला दोनदा तब्येत चांगली मग याला दोनदा चालता. लॉकडाऊन मध्ये चांगली तब्येत चांगली झाली. गिरे मग काय म्हणतो गिरे बी बारीक झाला सेटल्ड बारीक झालेलं थोडा मॅटर होतोय रे काहीतरी. अरे काय विषय राम हे विषय काय झाला माहितीये का? आधी आमची रूम इथं होती. आता कात्रजला मी तुमचं सिटीत आहे ना सिटीत रूम आहे ना तुझी मी कात्रजला आहे भ्याकरानगरला. आपला सूत्र कुठे शियाला पोरी लागली. अरे ते उचललंय त्यालाच लय मिस करतोय. हाय पोरांनो चला फायनली वी हॅव टू गो. चला आमचे प्रशांत भाऊ तापलेले आहेत आणि मला गाडी चालवायची हडपसरला बेकराई नगर. दोघं एकत्र काय ह्याला घेऊन जा. अरे गाडी बी आहे माझी नेक्स्ट संडे आहे ना व्यवस्थित दुपारी प्लॅन करू दुपारी भेटू वाटलं संडेला चालेल ना. बघू. प्लॅन करून होत नाही. आता कसं अरे संडेला आहे ना रबडे अनलिमिटेड असते. मी पण अचानक मी करू नव्हतं. म्हणजे तुम्ही एकसाथ नव्हतं अरे नाही आहे ना तू जोडदार आहे. अरे तो कुठल्या मार्गे